नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत मनापासून स्वागत आहे. तर आजही आपण एकदम सोप्या, सुंदर, अगदी कमी वेळात काढता येतील अशा छान छान रांगोळ्या बघणार आहोत. तर ह्या रांगोळ्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मैत्रिणींनो. आणि त्या जेवढ्या काढायला सोप्या आहेत मैत्रिणींनो, त्याचबरोबर त्या दिसायला पण खूप ॲट्रॅक्टिव्ह आहेत. तर नक्कीच ह्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा आणि तुमच्या दाराची शोभा वाढवा ह्या रांगोळ्या काढून. आणि जर दारासमोर रांगोळ्या काढायला आवडता मैत्रिणींनो, आणि रोज जर नवीन डिझाईन काढायची असेल आणि अगदी कमी वेळात होईल अशी डिझाईन्स पाहिजे असतील, तर तुम्ही आपल्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की सोप्या सोप्या रांगोळ्या मी रोज दुपारी 1 वाजता तुमच्यासाठी घेऊन येत असते. रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होत असतो. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्ही तुमच्या दारासमोर रोज एक नवीन रांगोळी काढू शकाल. त्याच जर डिझाईन काढून पण तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही आपल्या डिझाईन ट्राय करू शकता तुमच्या दारासमोर. आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही रोज नवीन रांगोळी शिकता येईल. काहीतरी नवीन डिझाईन तुम्ही दारासमोर काढू शकाल. तर नक्कीच तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. आणि जेव्हाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल मैत्रिणींनो, तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्यानंतर ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन येईल. व्हिडिओचं किंवा मी ज्या पोस्ट टाकत असते कम्युनिटी पोस्ट, त्याचं पण तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन येईल आणि मिस होणार नाही तुमचा व्हिडिओ वगैरे. आणि जेव्हा पण तुम्ही कमेंट्स करतात तर कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येतो बघा, त्यावरही क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचतील. त्यांनाही नवनवीन डिझाईन्स बघायला मिळतील. पहिली रांगोळी आपण टिपक्यांची काढलेली आहे. तुम्हाला ही बेसिक रांगोळी तर येतच असणार आहे, पण त्याच्या साईडला मी अशी अजून डिझाईन ॲड केलेली आहे. तुम्हाला जर कलरफुल रांगोळी आवडत असेल तर तुम्ही त्यात कलरही ॲड करू शकतात, काहीच हरकत नाही. पण भरपूर आपल्या अशा ज्या सबस्क्रायबर मैत्रिणी आहेत त्यांना साध्या, सोप्या आणि कमी कलरवाल्याच रांगोळ्या आवडतात. त्यामुळे मी रोजच कमी कलरवाल्याच रांगोळ्या दाखवत असते. फक्त काही सणवार असले तर आपण कलरफुल रांगोळ्या बघतो. आणि आता इथून पुढचे 3 दिवस आपण महाशिवरात्री विशेष रांगोळ्या बघणार आहोत. तर अजिबात तुम्ही व्हिडिओ मिस करू नका मैत्रिणींनो. वेळात वेळ काढून तुम्ही येणारे 3ही दिवस व्हिडिओ बघा. खूपच सोप्या पद्धतीने काढून दाखवणार आहेत मी शिवरात्रीसाठी पण रांगोळ्या, आणि त्याचं महत्त्व पण आपण साईड बाय साईड बघणार आहोत. तर नक्कीच येणारे व्हिडिओ पण बघा. आणि आपण आधीच्या वर्षी पण काढलेल्या रांगोळ्या आहेत, आधी जुन्या, त्या पण तुम्ही बघू शकतात. कम्युनिटी पोस्टमध्ये आपण प्लेलिस्ट नावाचा ऑप्शन आहे बघा, तिथे आपण जुन्या आपल्या ज्या महाशिवरात्रीच्या रांगोळ्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. जर तुम्हाला त्या टाईपमधल्या रांगोळ्या काढायला आवडत असेल तुम्ही त्याही ट्राय करू शकतात. बॉर्डर रांगोळ्या आवडत असतील तर बॉर्डर रांगोळ्यांचं पण आपण एक फोल्डर बनवलेला आहे, लिस्ट बनवलेली आहे प्लेलिस्टमध्ये, त्यावरही एकदा नजर टाका तुम्ही. म्हणजे प्रत्येक सणानुसार पण रांगोळ्या अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती. तुम्ही नक्की प्लेलिस्ट एकदा चेक करा. ही जी रांगोळी आहे आपली पुढची, ही रांगोळी तुम्ही देवघरात पण ट्राय करू शकता. एकदम सोपी, सुंदर आणि छोटीशी रांगोळी आहे. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज करू शकतात. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कशा वाटल्या रांगोळ्या कमेंट्स करायला विसरू नका मैत्रिणी. तुम्ही विसरून जाता, कमेंट्स नाही करत. मोजक्याच काही आपल्या मैत्रिणी आहेत त्या कमेंट्स करतात, नेहमी ज्या करतात त्या. तर तुम्हीही कमेंट्स करत जा. किती 1 मिनिट पण लागत नाही मैत्रिणींनो कमेंट करायला. तर नक्कीच तुम्ही सांगत जा, म्हणजे कमेंट्स केल्यानंतर कळतं की तुमच्या मनात रांगोळीबद्दल काय चाललं आहे, रांगोळ्या आवडत आहे की नाही, किंवा तुम्हाला अजून जर काही चेंजेस पाहिजे असेल रांगोळीमध्ये किंवा अजून नवीन डिझाईन्स बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकतात. पुढची रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे. सोपी रांगोळी ही पण. 4ही रांगोळ्या सोप्या, तशा सर्वच रांगोळ्या मी सोप्याच आणत असते, म्हणजे अगदी कमी वेळातही तुम्हाला पटकन रांगोळी काढून व्हावी, हा त्यामागचा उद्देश असतो. आणि रोज दारासमोर रांगोळी काढली गेली पाहिजे मैत्रिणींनो.
तुम्ही तुमच्या मैत्रिणींना पण सांगत जा, ज्या मैत्रिणी रांगोळी नसेल काढत त्यांनाही त्याचं महत्त्व सांगा रांगोळीचं. आपल्या 24 तासांमधले फक्त तुम्हाला 10 मिनिट द्यायचे रांगोळीसाठी, तर तुम्ही ते नक्कीच देऊ शकतात. आपली परंपरा तुम्ही जपली गेली पाहिजे. तर नक्कीच छोटी का होईना रांगोळी काढायची. तुम्हाला नाही जमत अशी रांगोळी, तुम्ही स्टेन्सिलच्या मदतीने काढा, काहीच हरकत नाही. आणि छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करायची, टिपके काढायचे, लाईन काढायची, प्रॅक्टिस करायची रोज थोडी थोडी, आपोआप रांगोळी जमायला लागेल. आणि आपल्या चॅनलवर ज्या रांगोळ्या आहेत ना, त्या कुणालाही जमतील अशाच येतात. मी जास्त बारीक सारीक डिझाईन पण काढत नाही, एकदम बेसिक लाईन आणि टिपक्यांचाच वापर केलेला असतो. तर तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस करत जा रांगोळीची. आणि छान छान कमेंट्स पण करत जा, रांगोळी कशी वाटते. ज्या मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण बघता, रांगोळ्या ट्राय करता आणि मला कमेंटद्वारे कळवता, त्यांचं तर मनापासून धन्यवाद आहे. भरपूर साऱ्या मैत्रिणी मला सांगतात की आम्ही तुमच्या रांगोळ्या बघतोय, रोज रांगोळी बघतो, ट्राय करतो रांगोळी. तर खरंच धन्यवाद तायांनो, कारण की तुम्ही तुमचा वेळ देतात माझ्यासाठी, रांगोळीसाठी आणि आपली संस्कृती पण जपताय. खरंच धन्यवाद आहे तुमचं. ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. 4 टिपके काढलेत. ही पण बेसिक डिझाईन आहे, बाजूची डिझाईन आपण थोडी चेंज केलेली आहे. जेव्हा पण तुम्ही असा तुम्हाला आकार द्यायचा असतो, जो मोठा टिपका काढतो आपण त्याला झाकणाच्या मदतीने थोडं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आकार देता येतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ बघितल्यानंतर मला जी पण रांगोळी आवडेल तशा तर 4ही रांगोळ्या खूपच सोप्या आणि सुंदर आहेत आणि कुणालाही आवडतील अशाच आहेत. तर उद्या सकाळसाठी नक्कीच रांगोळी बघून ठेवा. आणि उद्यापासून 3 दिवस मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण शिवरात्री विशेष रांगोळ्या बघणार आहोत. तर तुमचे 24 तासांमधला 10 मिनिटाचा वेळ तुम्ही रांगोळीसाठी काढून ठेवा. आणि एकदम सोप्या सोप्या कमी वेळात होणाऱ्याच छान रांगोळ्या घेऊन येणार आहे मी शिवरात्री विशेष. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये एका छान रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज छोटीशी का होणार रांगोळी काढा आणि एक रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.